संघाय महाकामी तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान बुद्धाने सुरेखात केलं सद्धम आणि त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करीत अनंत पदाला प्राप्त झालेल्या शुद्ध पवित्र पावनासाठी सुसंत या तिन्ही रत्नांना प्रथम करा. तुमचे आमचे उद्धार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र कार्यास सदैव वंदन. बौद्धजन पंचायत यांच्या माध्यमातून हे जे शिबिर होत आहे, आज शिबिराचा दुसरा दिवस. आपल्या सगळ्यांप्रती जे शिबिरार्थी आहेत त्या सगळ्यांप्रती खूप मंगल कामना व्यक्त करतो. मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न फेरो खूप मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. भगवान बुद्ध म्हणतात दुर्लभ मनुष्य जाती. भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये काही दुर्लभ गोष्टींचं विशेष महत्त्व सांगितलं. तर त्याच्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात दुर्लभ मनुष्य जाती. त्याच बुद्ध भगवान म्हणतात दुर्लभ समणानांचे दर्शन. त्याच बुद्ध भगवान म्हणतात दुर्लभ सद्धम्म श्रवण. त्याच बुद्ध भगवान म्हणतात दुर्लभ पवजिता भाव. तर या चार गोष्टीवर विषय चर्चा टाकूया आपण. तर आपल्या सम्यक संबुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दुर्लभ असतो मनुष्याचा जन्म घेणे. बुद्ध भगवान म्हणतात खूप मोठा कुशल कर्म असेल, खूप मोठं पुण्यकर्म असेल तर त्या व्यक्तीचा मनुष्य म्हणून जन्म होत असतो. आणि पुण्यकर्म नसेल तर ती व्यक्ती पशु पक्षी प्राणी म्हणून पण जन्म घेऊ शकते. असं आपले भगवान बुद्ध म्हणतात. त्या बुद्ध भगवान म्हणतात त्याचं पुण्यकर्म असेल तर सर्व पद्धतीने आयुष्य अवयव सर्व इंद्रिय त्याला प्राप्त होतात. आयु वर्ण सुख या सगळ्या गोष्टी पुण्यकर्माने येतात. नाहीतर तुम्ही बघू शकता काही काही लोक जन्म घेतात पण त्यांचा रंग असेल, त्यांचे इंद्रिय असतील, त्यांचे अवयव असतील सर्व सारखेच असतात का? नाही. काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, बारका आहे, सगळे अवयव चांगले आहेत, काही अवयव चांगले नाही, असे लोक बघता की नाही तुम्ही? तर हे सर्व कशामुळे आहे? पुण्यकर्मामुळे. म्हणून भगवान म्हणतात दुर्लभ मनुष्य जाती. तर हे सगळं दुर्लभ आहे. त्या बुद्ध भगवान काय म्हणतात हे कशामुळे आहे? एविना पुण्यकर्मे. म्हणजे पुण्यकर्म असेल तर हे सगळ्या गोष्टी होतात. पुण्यकर्म नसेल या गोष्टी होत नाही. तर बुद्ध भगवान काय म्हणतात दुर्लभ मनुष्य जाती. म्हणजे मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. पण हे मनुष्याला माहिती आहे का? त्याला माहिती असेल तर तो किती सजगतेने जीवन जगेल. आणि त्याला कधी माहित होईल? जेव्हा त्याला धम्म माहित होईल. म्हणून बुद्ध भगवान काय म्हणतात दुर्लभ धम्म श्रवण. धम्म कामी पडणं, धम्म श्रवण करण्यासाठी मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे, कठीण आहे. म्हणजे प्रवचनाचे कार्यक्रम लावल्यानंतरच धम्म ऐकायला मिळतो की नाही? तर त्याच्यासाठी व्यवस्था करावी लागते की नाही? नियोजन करावं लागतं. तर दुर्लभ आहे, कठीण आहे, बरोबर की नाही? तर म्हणून उपासकांनो आणि शिबिरार्थींनो म्हणून धम्म श्रवण सुद्धा दुर्लभ आहे. आणि म्हणून ते धम्म श्रवण करण्यासाठी पण आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्यानंतर आपले बुद्ध भगवान काय म्हणतात दुर्लभ समणानंत दर्शन. म्हणजे भिक्षूंचं दर्शन होणं हे सुद्धा कठीण आहे, दुर्लभ आहे. आता दुर्लभ असल्यामुळे, कठीण असल्यामुळे मोठे मोठे राजे महाराजे भिक्षूंच्या विहारात यायचे.
त्यांना घरी पाचारण करायचे. आता तुम्ही जे आहात तर रोज भिक्षूंचं दर्शन होतं का आपलं? रोज भिक्षू बघायला मिळतात का? नाही मिळत, म्हणून दुर्लभ आहे, कठीण आहे. आणि म्हणून जेव्हा भिक्षू दिसतात तेव्हा त्यांना वंदन करण्याची पद्धत आहे, श्रद्धेने दान देण्याची पद्धत आहे, आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे, कारण ते दुर्लभ आहे. दुर्लभ हो काय म्हटलं? समनानंच दर्शन. आता आपण काय बघणार आहोत? दुर्लभ हो पब्बजिता भाव. म्हणजे आता तुम्ही काल जी याचना केली पब्बजा देवी म्हणते, म्हणजे पब्बजा म्हणजे आम्हाला प्रवचन म्हणते की आम्हाला श्रमण म्हणून स्वीकार करा, आम्हाला दीक्षा द्या. तर त्याप्रमाणे बुद्ध भगवान काय म्हणतात? दुर्लभ हो पब्बजिता भाव. म्हणजे दुर्लभ असतं पब्बजा, म्हणजे ग्रह त्याग करून माता पिता पती पत्नी घरदार गणगोत सगळं काही सोडून भिक्षू जीवनामध्ये येणं दुर्लभ आहे, कठीण आहे. तर हे सगळं कुठं उत्पन्न होतं? मनामध्ये. म्हणून काय म्हटलं? दुर्लभ हो पब्बजिता भाव. दुर्लभ असतं. आता या बौद्धजन पंचायत मध्ये ज्यांनी शिबिराचं आयोजन केलंय, शेकडो शाखा आहेत यांच्या, 500च्या पुढे शाखांपर्यंत फिट केलंय. 700-800 नंबरच्या शाखा आहेत. प्रत्येक शाखेतून एक जरी आला तर किती होतील श्रावणी? एक श्रावणी. पण काय येत नाही? तर भगवंताने अगोदर म्हटलं की दुर्लभ हो, कठीण आहे भिक्षू बनण्याचं मनात येणं. संख्या काय घेऊन बसतात? करोडोची संख्या आहे. आता अब्जाची झाली, पण भिक्षू आहे की तेवढ्या प्रमाणात? का नाहीये? तर कोण एवढा त्याग करेल? तर म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात? दुर्लभ हो, दुर्लभ आहे पब्बजिता भाव. दुर्लभ असतं, कठीण असतं प्रवंचा घेण्याचं मनामध्ये येणं. म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही इतरांसारखे नाही, अभागी नाही, पुण्यवान आहात. आणि दुर्लभ हो पब्बजिता भाव. तर दुर्लभ पब्बजा भाव कशामुळे आला? तर इमिना पुण्य कर्मेन, तुमचं पुण्यकर्म होतं म्हणून हे वस्त्र तुमच्या अंगावर आलेलं आहे. तुमचं पुण्यकर्म नसेल तर हे वस्त्र अंगावर येत नाही. पुण्यकर्म, आता आम्ही सुद्धा पुण्यकर्म आहे म्हणून कमी वयामध्ये भिक्षू झालो. पुण्यकर्म असल्यामुळे एवढा काळ भिक्षू जीवनात आहे. पुण्यकर्म असल्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत भिक्षू जीवनात राहण्याची इच्छा आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात की पुण्यकर्म संपलं तर तो व्यक्ती भिक्षू जीवनात पण राहू शकत नाही. जसा मनामध्ये इच्छा आली जीवन घेण्याचं, तसंच मनातून इच्छा निघून जाते. तर हे सगळं पुण्यकर्माने आहे. म्हणून हे पुण्य आपण संचय करत आहोत. म्हणून भिक्षू संघ कसा आहे? अणुत्तर पुण्यक्षेत्र आहे. आणि असा पुण्यक्षेत्र का आहे? तर दुर्लभ असल्यामुळे. तुम्हाला भोजन दान देण्यासाठी लोक आतुर असतात. याच्या अगोदर कधी असं भोजन दिलं का तुम्हाला कोणी? गुडघ्यावर बसून श्रद्धेने, आणि तुम्ही स्वीकार केलं का? असं जेवण तर नेहमी केलं, पण अशा पद्धतीने केलं तर पूजनीय झाले. तुम्ही तुमची सेवा करण्यासाठी सगळे आतुर झाले. आता तुम्ही आल्यानंतर ज्या पद्धतीने तुमचं वेलकम केलं आणि चिवर आल्यानंतर तुमच्या प्रमाणात बोलणं चाललंय, तर दोन्ही फरक आहे की नाही? तर सिनियर झाले, भगवंतांच्या श्रावक संघाचे सदस्य झालात, बुद्ध परंपरेशी जुडलात, मोठं पुण्य. आणि हे पुण्यकर्म किती जन्मापर्यंत तुमच्या सोबत राहील याची पण तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणून खूप सजगपूर्वक हे सगळं पालन करायचं आहे. आणि म्हणून हे जे पुण्यकर्म आहे, हे पुण्यकर्म वाढवण्यासाठी पुन्हा तुम्ही भिक्षू घेता. इमिना पुण्यकर्मेन म्हणजे पुण्यकर्म होतं ते वाढवण्यासाठी तुम्ही दीक्षा घेतली. आणि हे पुण्य वाढवत वाढवत याचं वाटप पण आपण मगाशी केलं नाही का पुण्यानुमोदन गाथेमध्ये. कारण भिक्खू हा पुण्यक्षेत्र आहे, श्रावक संघ हा पुण्यक्षेत्र आहे.
तर त्यासाठी जे लोक पुण्य करतात, नाश्ता देऊन, पाणी देऊन, सुविधा देऊन, भोजन दान देऊन, दक्षिणा दान देऊन, पदार्थ दान देऊन, तर हे महान पुण्य ती व्यक्ती अर्जित करते. कारण संघ कसा आहे, अनुत्तरम पुण्यम घेतात, अनुत्तर असं पुण्यक्षेत्र आहे. भगवान म्हणतात एतेस चिन्हाने महाफलाने, तुम्ही जे काही दान देणार त्याचं बहुत मोठ्या पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही जे दान देणार, वस्तूच्या स्वरूपात वस्तू, दक्षिणेच्या स्वरूपात दक्षिणा, सेवेच्या स्वरूपात सेवा, भोजनाच्या स्वरूपात भोजन, म्हणजे ज्या पद्धतीने हे अनुत्तर पुण्यक्षेत्र आहे. याच्यासारखं दुसरं पुण्यक्षेत्र नाही. आणि म्हणून तुमची दीक्षाही झाली तर तेव्हा तुम्हाला विचारलं गेलं तुमचं कुठलं बंधन आहे का, तर नाही म्हणत. सर्व शरीर यष्टीने फिट आहेत का, तर हो म्हणतो. कारण तुम्ही फिजिकली डिसेबल असाल, हँडिकॅप असाल, नॉट अलाउड. तुम्हाला परमिशन भेटत नाही संघामध्ये येण्याची. एवढे रूल्स अँड रेग्युलेशन संघामध्ये. कारण पुण्यवान व्यक्ती तिथे येऊ शकतो ज्याचं पुण्य कमी आहे, नाही येऊ शकतो. आणि म्हणून खूप मोठं पुण्यकर्म आपण इथे संचय करीत आहात. आणि हे पुण्यकर्म त्या सगळ्यांसाठी आहे ज्याच्याशी तुम्ही जुळलेले आहात. मग तुमचे माता पिता असतील, तुमचे घरातले नाते संबंध असतील, त्या सगळ्यांना पुण्य हे जाणार आहे. म्हणून मोठ्या शिस्तीने, डिसिप्लिनने हे जीवन 10 दिवसाचं का होईना व्यतीत करायचं आहे. परदेशामध्ये, बौद्ध राज्यांमध्ये, बौद्ध देशांमध्ये चिवर परिधान करणाऱ्याला खूप मोठा गौरव सन्मान दिला जातो, खूप मोठा गौरव. कारण तो अशा संघाशी जुळतो की जो संघ नेहमी गौरवाने आलेला आहे. बुद्धाच्या संघाचा नेहमी गौरव झालेला आहे. मोठमोठे राजे, महाराजे, सम्राट, चक्रवर्ती सम्राट यांनी संघाचा गौरव केलेला आहे. आणि अशा संघामध्ये तुम्ही आज दीक्षित झाला, शिबिरार्थी झाला, म्हणून आपल्याप्रती खूप मंगल कामना करतो, खूप मंगल अभिचिंतन करतो आणि खूप आशीर्वाद करतो. सगळ्यांनी साधू